अजितदादांनी लावलेल्या झाडांची काळजी घेऊ. बारामतीत वृक्षांना राखी बांधून भावनिक अभिवादन. भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचा सण बारामतीत यंदा अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कॅनॉल रोड परिसरातील जवाहर पार्क येथे महिलांनी अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांनी लावलेल्या झाडांना राखी बांधली. महिलांनी प्रथम अजित पवार यांच्या छायाचित्राचे औक्षण केले. त्यानंतर झाडांना राखी बांधून वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले होते. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत महिलांनी हा उपक्रम राबविला. यावेळी महिलांनी अजित पवार यांच्या पर्यावरणविषयक आवडीचा उल्लेख करत दादांनी लावलेल्या झाडांची काळजी घेणे हीच त्यांच्या आठवणींना खरी मानवंदना आहे अशी भावना व्यक्त केली. महिलांनी लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख करत रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ बहिणीच्या नात्यासोबतच माणूस आणि निसर्गातील नाते अधिक घट्ट करण्याचा संदेश दिला. झाडांना राखी बांधत महिलांनी वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. भावनिक आठवणी आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडवणाऱ्या या अनोख्या रक्षाबंधनाची बारामतीमध्ये चर्चा होत आहे. आज इथं सगळ्या दादांच्या लाडक्या बहिणी आहेत आणि आज आम्ही राखी पौर्णिमा साजरी केलेली आहे. पण आम्हाला असं वाटतच नाहीये की दादा आमच्यात नाहीये, कारण दादा आमच्यातच आहे. दादांचा श्वास हा बारामतीच्या प्रत्येक वस्तूमध्ये, पानाफुलामध्ये दादांचा श्वास आहे. आणि आम्ही आमचं मनच मान्य करत नाही की आज आमचे दादा आमच्यात नाहीये. फक्त ते आम्हाला दिसत नाहीये, ते कुठे आहेत ते आम्ही प्रत्येक ठिकाणी बघतोय की आता आमचे दादा दिसतील, नंतर दिसतील. गेल्या वर्षी आम्ही दादांना राखी बांधायला देवगिरीवर गेलो होतो. त्यावेळेस आमच्याकडे खूप मोठा बॉक्स होता. तर आतमध्ये गेल्यानंतर फक्त दादांना सांगितलं की बारामतीच्या महिला आल्यात. तर दादांनी क्षणाचा विलंब न करता सगळ्या आमच्या महिलांना आतमध्ये बोलवलं आणि एवढंच म्हणले की एवढं भावनिक होऊन तुम्ही एवढ्या लांब का आलात आणि चला आम्हाला राख्यामध्ये. एवढं म्हणजे दादांचं प्रेम बारामतीवर होतं. आणि आज फक्त एकच जाणवतं की दादा आम्हाला दिसत नाहीये इथं, पण दादा आहेतच. कारण दादांवरचं प्रेम, दादा एक वृक्षप्रेमी होते. दादांना म्हणजे झाडं खूप आवडायचे, जीवाच्या पलीकडे. एखादं झाडाचं पान जरी हे झालं ना तर दादा म्हणायचे, कुणी झाडाचा फांटा जरी थोडा तोडला गेला ना, दादा म्हणायचे कुणी केलंय रे हे, ते किती पण फांटे तोडू दे पण मी ते झाड लावतच राहणार, हा दादांचा शब्द होता. म्हणून आज आम्ही झाडांना राखी बांधलेली आहे. लाडक्या बहिणीसाठी प्रेम, आपुलकी आणि आधाराची भावना मनात ठेवून दादांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या प्रेमाचा आणि बहीण भावाच्या नात्याची आठवण म्हणून आज वृक्षाला राखी बांधून निसर्गाच्या रक्षणाचा संकल्प करूया. राखीचे हे बंधन प्रेमाचे, जपणुकीचे आणि संरक्षणाचे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.